कोल्हापूरला जाणारी एम ब्लिंग। मंडळी, आज आम्ही चाललो आहे दापोलीमध्ये अँड वेलकम टू रागिनी चॅनल। आजचा प्रवास आहे हा दापोलीसाठी। आम्ही चाललो आहे दापोलीसाठी काय अर्जंट कामासाठी, तर तुम्ही पण या आमच्याबरोबर। चला, तर आज दापोलीमध्ये मॅडम पण आलेले आहेत। आज दापोलीचा प्रवास आहे 1 दिवसासाठी। खास शिवजयंतीनिमित्त आम्ही दापोलीत चाललेलो आहोत आणि पाहूया दापोलीपर्यंतचा प्रवास आजचा। दापोलीची फेमस अशी ट्रॅव्हल्स गौरी शंकर ट्रॅव्हल्सने आम्ही चाललेलो आहोत, तर तुम्ही पण या आमच्याबरोबर। आज जाऊया दापोलीला। खूप सारे ट्रॅव्हल्स तिकडे थांबतात नॅशनल पार्कच्या इथे। आम्ही इथूनच पकडणार आहोत गौरी शंकर ट्रॅव्हल्स। आणि आजचा प्रवास स्लीपर कोच AC बस आहे। सव्वा 9 वाजलेले आहेत, पण अजून काय गौरी शंकर गाडीचा काय अजून पत्ता नाही आहे। मी नॅशनल पार्कच्या इथे उभा आहे। त्याने सांगितलेलं आहे 9चा सुटायचं टायमिंग आहे, पण अजून सव्वा 9 वाजलेले आहेत पण अजून आलेले नाहीत। पाहूया, त्याचा फोन आलेला आहे 15 मिनिटात आता पोचतो आहे। दहीसर चेक नाक्याला पोचलेला आहे। लेट्स सी। इकडे मॅडम रागिनी मॅडम उभे आहेत। काय मॅडम, कुठे चालल्यात? हां, काय करायला आज दापोलीला? काम आहे का काही? अच्छा, शिवजयंती निमित्त। जय शिवराय। आम्ही आहोत आता नॅशनल पार्कच्या गेटच्या इथे आणि इथे गाड्या थांबतात बाहेरगावून येणाऱ्या। मी आणि रागिनी दोन्ही आम्ही चाललो आहोत। पाहूया, थोड्याच वेळात गाडी येते। आत्ताच फोन आलेला ड्रायव्हरचा आणि आम्ही चाललो। आज रात्रीचा प्रवास आहे। चला आता जाऊया दापोलीला। कोंडूसकरांची गाडी, कोंडूसकर सांगली सातारा जाण्यासाठी। जाणारी बस गौरी शंकर बस आलेली आहे फायनली 9:30 वाजता। गौरी शंकर ट्रॅव्हल्स स्लीपर कोच।
का? पहाटेचे 5 वाजलेले आहेत. आम्ही जस्ट दापोलीत पोचतोय. हा दापोली एस टी स्टँड आहे. खूप छान असं सजलेलं आहे. शिव जन्मोत्सव मानाचा मुद्दा शिवजयंतीनिमित्त ते खूप मोठं महोत्सव असतं. बघू शकता एस टी स्टँड दापोलीमध्ये. आणि पहाटेचे 5 वाजलेले आहेत. चला तर मंडळी आम्ही जातोय घरी. पोचलेलं आहे. एकदम मस्त वातावरण, थंड दापोलीचं. रिक्षाने घरी. पहाटेचे 5:30 वाजले. फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत दापोलीमध्ये. आणि हा प्रवास कसा वाटला तुम्ही सांगा, नक्की कमेंट करा.
चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.